ओ ओ ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य मादा सद्गुरु रामदास। जय रघुवीर समर्थ। चौथी भक्तीचं वर्णन करताना समर्थांनी सद्गुरूंचं वर्णन केलं आणि आपल्याला सांगितलं की गुरुची भक्तीच चौथी भक्ती आहे। गुरु म्हणजे भगवंताचंच एक विग्रह आहे, मूर्ती आहे, ज्याने ईश्वराला आपल्या आत्मरूपात जाणलेला आहे, तोच गुरु आहे। गुरु आणि शिष्यामध्ये काय फरक आहे तर म्हणे शिष्य जो आहे त्याच्यामध्ये अजून अज्ञान आहे, अविद्या आहे, कर्तृत्व आहे, कर्तृत्वभाव, पण शिथिल कर्तृत्व आहे। जो साधक किंवा शिष्य असतो त्याच्यामध्ये कर्ताभाव फार स्ट्रॉंग नसतो, तो ढिल्ला झालेला असतो, कारण त्यांनी समर्पण केलेलं असतं। जो साधक नाही आहे, विषयी आहे, भोगी आहे, त्याच्यामध्ये कर्ताभाव फार जास्त कठोर आहे, मी करणारा आहे। 16व्या अध्यायामध्ये तुम्ही पहा, तिथे आसुरी संपत्तीमध्ये सांगितलेलं आहे। तर शिथिल अहंकार म्हणजे शिष्य आणि शून्य अहंकार म्हणजे गुरु, जिथे अभिमान पूर्णपणे गळून पडला आहे। असा हा शिष्य गुरुला स्वातंत्र्य देतो की तुम्ही माझ्यावर शासन करा, है ना, याला म्हणतात शिष्य। तुम्ही मला शिक्षा द्या, तुम्ही मला रागवा, ज्याच्यामुळे माझा उद्धार होईल ते तुम्ही करा, मला वाईट वाटणार नाही। ही वृत्ती आहे शिष्यात। घरीसुद्धा पहा, आई वडील त्याच मुलाला रागवतात किंवा त्याच मुलाला सांगतात, सल्ला देतात, जो ऐकणारा आहे। ज्याला वाईट वाटतं मग आई वडील काय म्हणतात, आता आम्ही बोलणं सोडलं, आता आम्ही बोलत नाही, जे करायचे करा। त्याच्यामुळे हानी त्यांचीच होती ना, मुलांची। तर मुलांनी आईवडिलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे की तुम्ही आम्हाला रागवा, जे काही करा। हितबुद्धी, आईवडिलांची हितबुद्धी असते, वात्सल्य भाव आहे। त्याचप्रमाणे गुरुचा सुद्धा शिष्यासाठी तोच भाव आहे। आता ते शिष्याचं कर्तव्य आहे, त्यांनी त्या गुरुला पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे। मग गुरुकडे तर खजिना आहे ना, नाही तर मग तो थोडासा काय
रिझर्व होईल ना, त्याला म्हणतात. पूर्णपणे ओपन नाही होणार. तर इथे म्हणतात की जो खरा शिष्य आहे तो सगळं काही समर्पित करतो. गुरु आणि शिष्य कसे आहे तर त्यासाठी उदाहरण दिलं आहे ना, गुरु कुमार शिष्य घट आहे. कडी कडी खाडे खोट. कुंभाराप्रमाणे कोण आहे? गुरु आहे. आणि शिष्य कसा आहे? मडक्याप्रमाणे. आता तो काय करतो? कुंभार वरून असा थापा मारतो, पण आतमधून काय आहे? आधार देतो, त्याला आकार देतो. कडी कडी काढे खोट म्हणजे चुका काढतो. अंदर हात सहाय दे, ऊपर मारे चोट. वरून तो आघात करतो, पण आतमधून त्याला आधार देतो. तर असं फार छान दोघांचा संबंध आहे. तर इथे म्हणतात की जर साधकाला आपली प्रगती करायची असेल तर त्यांनी समर्पण केलं पाहिजे. इथे शेवटी म्हटलं आहे की जो गुरुची सेवा करतो त्याला शेवटी सायुज्य मुक्तीचा अनुभव होतो. इथे म्हटलं आहे पुढे, पादसेवन चौथी भक्ती, पावन करीत असे त्रिजगती, जय करिता सायोज्य मुक्ती साधकास होय. भगवंताशी एकरूप होतो तो. तर फारच ही महत्त्वाची अशी भक्ती सांगितली. आता पुढची भक्ती आहे ती म्हणजे अर्चन भक्ती. हे सगळे उपाय आहे बरं का. भगवंताबद्दल प्रेम वाढवण्याचे हे उपाय आहे. तर आता एक उपाय काय आहे? एक साधन तर म्हणे देवाची अर्चना करा. अर्चना म्हणजे काय? पूजा. आता पहा, अर्चन भक्तीचे लक्षणं सांगितले. कशी काय करायची ही पूजा किंवा अर्चना. श्रीराम मागादाले निरूपण. चौथे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान. पाचवी भक्ती. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानसपूजा मूर्ती ध्याने, या नाव पाचवी भक्ती. देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतीत पूजन, महानुभाव गायत्री पूजन, या नाव पाचवी भक्ती. धातु पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन, या नाव पाचवी भक्ती. श्रीराम म्हणे पाचवी भक्ती काय आहे तर म्हणे सावधान होऊन ऐका. म्हणे आम्ही आधी सावध आहोत, पण मधून हा शब्द ते वापरा, सावधान. कारण ऐकता ऐकता हे बघ, इथे तर काय सातत्याने ते बोलत आहे ना. आपल्या तर खूप ब्रेक मिळत आहे, जेवणाचा ब्रेक, चहाचा ब्रेक. तर सातत्याने कोणी प्रवचन केलं तर त्या वक्त्याला सांगावं लागेल, लक्ष देऊन ऐका, सावधान. तर आता ऐका सावधान. पाचवी भक्ती. अर्चन भक्ती म्हणजे काय तर म्हणे सर्वात आधी म्हणतात अर्चन म्हणजे देवता अर्चन बरं का, स्वतःचं अर्चन नाही. स्वतःचीच पूजा करत आहे. नाही तर आपण आपली पूजा करतो. षोडशोपचार पूजा सुरू आहे सकाळ ते रात्र. स्नानम नैवेद्यम 4 वेळा. देवाला ऐकताच फक्त स्वतः. मग काय शृंगार, शयनम. अच्छा, तर इथे म्हणतात भगवंताचं अर्चन करा. आता हे कशासाठी सांगितलं आहे तर पहा, असं आहे, भगवंताबद्दल आपण ऐकतो की कणाकणामध्ये भगवान आहे, ठाई ठाई देव आहे, सगळीकडे आहे. हर देश में तू, हर वेश में तू.
जरी हे सत्य असेल तरी आपल्याला दिसतो का तो देव? आपल्याला शत्रू मित्र माझा तुझा हेच सगळं काही दिसतं. तर जरी ते सत्य असेल पण ते आज आपलं सत्य नाही आहे. तर असं म्हटलं आहे की मग एका ठिकाणी तुम्ही देवबुद्धी करा, देवबुद्धी ठेवा एका ठिकाणी. आता एका मूर्तीमध्ये ठेवा, एका चित्रामध्ये, एका आकारामध्ये. म्हणजे त्याच्यासमोर तुम्ही आला की असं वाटलं पाहिजे मी भगवंताच्या समोर आहे. म्हणजे ती जी मूर्ती आहे ती स्मारक असायला पाहिजे. आपण म्हणतो ना स्मारक, यांच्या स्मृतीनिमित्त हा पुतळा उभा केला आहे, तर स्मारक आहे तो. आपणही काढतो ना पुस्तक, त्याला काय म्हणतात? स्मारिका, स्मरणिका. हिंदीमध्ये स्मारिका म्हणतात, स्मरणिका. तर भगवंताची मूर्ती किंवा विग्रह काय आहे आठवण करून देणारा आहे. म्हणून एक पूजेची एक परंपरा टाकलेली आहे की आपल्या घरामध्ये एक स्थान असायला पाहिजे. आणि मनामध्ये जर देवासाठी स्थान असेल तर घरामध्ये सुद्धा स्थान निघेल, जागा निघेल. नाही तर घरात निघत नाही. त्याचं कोपऱ्यामध्ये कुठेतरी प्रशस्त घर आहे पण देवासाठी जागा नाही आहे, असं होतं ना. तर इथे म्हणतात एक विग्रह असायला पाहिजे, मूर्ती. मूर्ती शब्दाचा अर्थ काय असतो? जे मूर्त आहे, व्यक्त आहे. अमूर्त म्हणजे काय असतं? अव्यक्त. तसा व्यक्ती शब्दाचाच अर्थ काय असतो? व्यक्ती म्हणजे जे व्यक्त आहे, तर त्याचा अर्थ आहे मूर्ती. अमूर्त म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट, ज्याला आपण म्हणतो. काही आपल्याला कळत नाही त्याचे हातपाय वगैरे काय. अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग असतं की नाही, त्याच्यामध्ये काहीच कळत नाही ते. कारण त्याच्यामध्ये असं काही हातपाय वगैरे काही नसतं. असं काहीतरी एक असे काही की आर्ट गॅलरीमध्ये तसेच असतात ते पेंटिंग सगळे. एक चित्रकाराने एकच चित्र 4 वेळा 4 वर्षी त्याचा उपयोग केला. फक्त डायरेक्शन त्यांनी बदलली. गंमत करत आहे बरं का, कोणी वाईट नका वाटून. एक आर्ट गॅलरी पाहून 2 मुलं एकदम पळाले बाहेर. अरे म्हणे लोक आम्हाला रागवतील, हे काय करून ठेवलं आहे. सगळ्यांना कळत नाही ते अमूर्त, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. त्याचप्रमाणे देव अमूर्त आहे. मया तदमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना. मी पूर्ण जगामध्ये आहे पण तो दिसत नाही आहे, अव्यक्त मूर्ती आहे. तर आपली बुद्धी एवढी सूक्ष्म नाही आहे, म्हणून आपल्याला एक स्थूल आकार पाहिजे. तर म्हणे रोज त्या एका आकारासमोर बसा आणि अशी भावना करा की मी देवासमोर बसलो आहे. ही फार मधुर साधना आहे, गोड साधना आहे. पूजा किंवा अर्चना म्हणजे काय? रोज देवाशी संपर्क करणे, कॉन्टॅक्ट, कनेक्ट होणे. आपण जो फोन लावतो त्याप्रमाणे भगवंताच्या दरबारामध्ये हाजीर होणं, उपस्थित होणं. पूजा म्हणजे ते आहे. एक स्वामी म्हणायचे रोज भगवंताशी जरा हाय हॅलो करा. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही? तर पूजा एक फार सुंदर अशी साधना आहे. पूजा करता करता भावना वाढते आणि मग भावना अजून अजून दृढ होत जाते, घट्ट होत जाते. तर म्हणतात भावना नुसती एक काय लाटाप्रमाणे, आणि मग भाव वाढतो तो समुद्राप्रमाणे. भावना होता भाव, भक्तिभाव ज्याला म्हणतो आपण, तो वाढतो. तर इथे एक क्रिया केली पाहिजे. पूजा म्हणजे काय? क्रिया आहे. तिथे षोडशोपचार,
16 काय उपचार माहिती आहे का? 16 उपचार. पहिलं काय? आवाहनम. आवाहनम, पाद्यम, अर्घ्यम, आसनम, आचमनीयम, है ना. जसं पाहुणे आपल्याकडे येतात तर आपण त्यांचे हातपाय धुतो, मग त्यांना बसायला एक खुर्ची देतो, मग विचारतो काय जेवण, नैवेद्यम, मग काय त्यांच्यासाठी मनोरंजन करतो आपण. असं टी व्ही पाहायचा आहे का, पेपर पाहायचा आहे का, तर देवाला त्याला म्हणतात राजोपचार. वाद्यम समर्पयामी, गानम समर्पयामी, नृत्यम समर्पयामी. तर अगदी जणू काही देव आपल्या घरी आलेले आहे, अतिथी. पूजा म्हणजे असं आहे, अतिथी आले आपल्याकडे. आणि अतिथी देवो भव आपण म्हणतो. अतिथीमध्ये देव बुद्धी ठेवायची. इथे काय म्हटलं आहे, देवामध्ये अतिथी बुद्धी ठेवा. आपला प्रिय अतिथी पाहुणा आला की आपण खूप आवडीने त्याची सेवा करतो. पाहुणा प्रिय असायला पाहिजे बरं का, नाही तर मग अतिथी देतो भय नेहमी सांगतो मी. बापरे हे येणार आहे का, अरे बाप. मग आपण विचारतो काय प्रोग्राम काय आता पुढचा तुमचा. असं नाही विचारू शकत केव्हा जाणार आहे, पण असं सौम्य भाषेत पुढचा काय कार्यक्रम आहे आपला. आसनम वगैरे वगैरे देतात. तर इथे षोडश उपचार ही क्रिया आहे. पूजेमध्ये 3 गोष्टी असतात: क्रिया, द्रव्य आणि भाव, आहे ना. हे आधी सांगितलेलं आहे मी अनेक वेळा होते. द्रव्य म्हणजे काय, वस्तूची गरज पडते ना आपल्याला. कुंकुमम समर्पयामी, गंधम धारयामी, अक्षतां समर्पयामी, पुष्पमालां धारयामी. तर याला काय म्हणतात, सामग्री, द्रव्य, पूजेचं साहित्य, तर ते पाहिजे. दुसरं काय, हे उपचार. गंधम धारयामी म्हणजे असं स्नानम समर्पयामी, तर त्याला म्हणतात क्रिया. आणि तिसरी म्हणजे भावना. तिष्ठ ना, इथे तुम्ही राहा. त्या मूर्तीमध्ये आपण आवाहन करतो ना देवाचं. हे पहा, जे मंदिरं मोठे मोठे असतात तिथे तर प्राण प्रतिष्ठा केली जाते. त्या मूर्तीमध्ये प्राणाला टाकलं. इथे सुद्धा गणपती मंदिरमध्ये प्रणव गणेश मंदिर जेव्हा मंदिराची स्थापना झाली, 4 दिवस 3 दिवस जवळजवळ मोठा कार्यक्रम होता. फारच छान पाहण्यासारखं ते कसं ते स्थापना करतात प्राणांचं. त्याच्यामध्ये असे डोळे बंद असतात त्या, मग हळूशी ते डोळे उघडतात. गंध लावलेलं असतं भगवंताच्या डोळ्यात. असं वाटतं अरे वा, जणू काही प्राण आले. जेव्हा उघडतात ना ते पण दृश्य फारच चांगलं असतं ते. तर प्राणप्रतिष्ठा. तर भावना आपण करतो. उपासनेमध्ये काय, भावना प्रधान आहे, लक्षात घ्या. ज्ञानामध्ये जसं विचार प्रधान आहे तसं उपासनेमध्ये भाव प्रधान. त्याला टेक्निकली म्हणतात पुरुषतंत्र. उपासना काय, पुरुषतंत्र. पुरुषाच्या अधीन, आपल्या अधीन आहे कोणची भावना आपण त्या वस्तूमध्ये ठेवत आहोत. तंत्र म्हणजे शासन, लोकतंत्र, राजतंत्र. पुरुषतंत्र म्हणजे पुरुष म्हणजे इथे जो कोणी उपासना करणार आहे. आता आपण त्या सुपारीमध्ये काय, गणपतीची भावना करतो है ना. पिंडीमध्ये शंकराची भावना, शाळीग्राम शिलेमध्ये विष्णूची भावना, अग्नीमध्ये देवताची भावना. आता सूर्य आहे पण त्या सूर्यामध्ये नारायण भावना किंवा सूर्य नारायण. नदी आहे पण नदी काय म्हणे, ही भगवती गंगा देवी आहे.
पर्वतांमध्ये देवबुद्धी, झाडांमध्ये सुद्धा देवबुद्धी. तर उपासनेमध्ये आपण एक भाव आरोपित करतो, त्याला काय म्हणतात, आरोपित करणे. गुरुदेवांचं उदाहरण म्हणजे जसं भारताबद्दल आपल्याला काही भावना व्यक्त करायच्या आहे, तर आपण काय करतो, एक वस्त्र आहे, 3 रंगाचं कापड आहे, त्याला काय म्हणतात, तिरंगा, ध्वज. आता त्या तिरंग्यामध्ये आपण काय पाहतो, भारत देश, त्याचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान, त्याचा अपमान म्हणजे देशाचा अपमान. आता खरं म्हणजे 3 रंग आहे फक्त, एक कापड आहे, पण त्याला लोकांनी पडू नाही दिलं, म्हणे आमचं देह पडेल पण ते झंडा ऊंचा रहे हमारा. तर ही उपासना झाली ना, देशोपासना. तर आता वस्तू एक आहे, पण त्याच्यामध्ये उच्च भावना ठेवली आपण, त्याला म्हणतात उपासना. आता अग्नी जळत आहे, पण नाही, अग्निदेव आहे. तर हा सिद्धांत आहे. अर्चन भक्तीचा हा सिद्धांत आहे. सगळीकडे आपल्याला दिसत नाही म्हणून एका ठिकाणी आपल्याला हे करावं लागतं. आता ज्याला सगळीकडे देव दिसत आहे, मग त्याला पूजेची काही गरज नाही आहे. सगळीकडे तीर्थ विठ्ठल, देव विठ्ठल. आता त्याला पंढरपुरात जाण्याची काही गरज नाही, त्याला विठ्ठल इथेच दिसत आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल. तर अर्चन भक्तीमध्ये भावना, द्रव्य, आणखीन क्रिया, हे 3 आहे. आणि या तिन्हीमध्ये सगळ्यात प्रधान काय आहे, तर भाव. द्रव्य सेकंडरी आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे श्लोक गीतेमध्ये, सांगा, पत्रम पुष्पम फलम तोयम. अगदी साधारण वस्तू, म्हणे मला फळ द्या, फळ नाही आहे, तर म्हणे फुलं अर्पित करा, म्हणे फुलंही नाही आहे. आम्ही 10व्या मजल्यावर राहतो, तर काही बाग बगीचा नाही आमच्याकडे. म्हणे पानं, म्हणे ते विकत घेऊ शकतो कोणाकडे. फुलं तर फुलाची पुडी घेऊन येतो ना कोणी. पत्रम, कोणाकडे तेही नसेल तर म्हणे काय, तोयम, पाणी. तर या अशा गोष्टी एक अगदी सामान्य माणूससुद्धा अफोर्ड करू शकतो. ते म्हणतात तुम्ही काही द्या, पण भक्त्या प्रयच्छती. भक्त्या. कारण मी वस्तू नाही पाहत, मी तुमची भावना पाहतो. आणि खरं म्हणजे सगळ्या वस्तू माझ्याच आहे, तुम्ही मला काय द्याल. एक संस्कृतमध्ये वाक्य आहे, त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पय. तुझीच वस्तू तुला. एका मित्राकडे दुसरा मित्र गेला, त्याचा वाढदिवस होता, पण आता काही त्यांनी आणलंच नाही, विसरला तो काही गिफ्ट. तर तो त्याच्याच बागेमध्ये गेला, एक फुलाचं काय गुलाबाचं फूल वगैरे छान त्याचा बुके बनवला, समर्पय. आम्ही त्याचेच फुलं त्यालाच. तदीय वस्तू गोविंद. तर दाता एक राम, भिकारी सारी दुनिया, असं म्हणतात. तर आपण वस्तू काय देऊ, जसं ते फादर्स डे, पोरं जे आहे काय वडिलांना गिफ्ट देतात. आणि म्हणे मी एक सरप्राईज आणलं आहे गिफ्ट. अच्छा, ते वडील उघडतात. आता त्या गिफ्टसाठी पैसे 2 दिवसापूर्वी वडिलांनीच दिले होते बरं का. तर आपली स्थितीसुद्धा अशीच आहे. त्याचीच वस्तू त्याला. म्हणून आपण जेव्हा काही नवीन वस्तू आणतो, तर काय त्याची पूजा आपण करतो आणि ही भावना ठेवतो की ही त्याच्या कृपेमुळे मला मिळाली. तर देव म्हणतात वस्तू वगैरे ठीक आहे, तुम्ही मनाने प्रेम करा माझ्याशी, बाकी तर ठीकच आहे. तर भावना प्रधान. आणि जर क्रिया उपचार तुम्हाला येत असेल तर जरूर करा. मंत्र, त्याने अजून भाववृद्धी होते बरं का.
आता शबरीला काही माहीत नव्हतं, पण तिने पूजा केली. हां, पण तिची भावना एवढी प्रगाढ की तिला काही क्रम वगैरे याची काही गरज नाही की आधी काय करायचं काय करायचं. आणि कोणी उष्ट कधी देतं का? पण देवाने ते सुद्धा घेतलं. कौन कहता है भगवान खाते नाही, शबरी के तरह खिलाते नाही. देण्याची पद्धत, देण्याच्या पाठीमागचा भाव, तर तो असेल तर मग बाकी सगळं गौण होऊन जातं. त्याला म्हणतात गौण, सेकंडरी. तर इथे पहा म्हणतात अर्चन करा, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. शास्त्रोक्त, आता याचं सुद्धा शास्त्र आहे, पूजाशास्त्र आहे. कोणत्या दिशेमध्ये ती मूर्ती ठेवली पाहिजे, कशी ठेवली पाहिजे, घंटा कुठे, आणखीन शंख कुठे आहे ना, दिवा कुठे, डावीकडे उजवीकडे. मग कोणचं फूल कोणाला व्हायचं, लाल फूल गणपतीला, पांढरं फूल कोणा शंकराला, तुळशी पत्र विष्णूला नारायणाला, बेलाचं पान शंकराला. हे सगळे काय शास्त्र आहे. तर येत असेल तर चांगलंच आहे. तर शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. इथे पहा म्हटलंच आहे, नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे. असं छान सगळं सजवून पूजा केली पाहिजे. खूप बरं वाटतं. आपण जेव्हा गणपतीची पूजा करतो 10 दिवस छान ते सजवतो, काय म्हणतात त्याला, आरस. हां, हां, आरस. काही काही शब्द मला माहीत नाही इकडचे. सजावट करतो असं सारं म्हणतात. तर छान वाटतं 10 दिवस. पण ते कंटिन्यू झालं पाहिजे म्हणजे. तर इथे म्हटलेलं आहे अलंकार भूषणं वगैरे. अच्छा, आता इथे म्हणतात कोणाकोणाची पूजा केली पाहिजे. देव ब्राह्मण अग्निपूजन साधू संत अतीत पूजन अतिथी, साधू संत अतिथी. मग यती संन्यासी आत्मज्ञानी महात्मा गाय ह्यांना गाय या सगळ्यांची पूजा केली पाहिजे. हे सगळे पूजनीय आहे, पूज्य आहे. जे पूज्य नाही त्यांची पूजा केली तर अपराध आहे असं म्हणतात. तर यांची तर पूजा सकाळी उठून म्हणा, सूर्याला नमस्कार करा. तुम्ही श्रीकृष्णाचं चरित्र वाचा भागवतामध्ये, त्याचा दिनक्रम वाचा. तर या सगळ्यांची पूजा करतोय कृष्ण. सकाळी ध्यान करतो कृष्ण, गायत्री मंत्र करत आहे, आत्मध्यान करत आहे, स्वतःचं ध्यान. मग अंघोळ करून सगळ्यांची पूजा, स्नान संध्या. तर पूजन केलं पाहिजे. अच्छा, मग आता विग्रह किंवा मूर्तीची पूजा आपण करतो, तर किती प्रकारच्या मूर्ती आहे. शास्त्रांमध्ये कोणकोणचे काय म्हणतात विग्रह सांगितलेले आहे. धातू म्हणजे काय, मेटल, सोन्याची मूर्ती, पंचधातू त्याची मूर्ती असते, पाषाण दगड, मृत्तिका माती, त्यानंतर ती वाळूची सुद्धा करतात ना, वाळूची. रामाने शंकराची जी वाळूची मूर्ती केली. खरं म्हणजे असे 8 आहे, शैली, दारूमयी, धातू, लेप्या, लेख्या, वाळू, मनोमय, माणिक, असे हे 8 पदार्थ याच्याद्वारे मूर्ती तयार होते. काही इथे उल्लेख केलेलाच आहे. तर धातू आहे, शैली म्हणजे शिला, शिला म्हणजे इथे पाषाण, मग वाळू, मृत्तिका, त्यानंतर दारूमयी, दारूची मूर्ती. दारू म्हणजे काय असतं माहिती आहे का संस्कृतमध्ये, लाकूड, लाकडाची सुद्धा मूर्ती आहे. कुठे आहे माहिती आहे का, जगन्नाथपुरी. जगन्नाथ भगवंताचं नाव आहे दारू ब्रह्म.
मराठीचा नाही. दारू ब्रह्म म्हणजे लाकूडच त्या ब्रह्मरूपात प्रकट झालेलं आहे ते, किंवा ब्रह्म त्या लाकडाच्या रूपात. ते दर 12 वर्षांनी ते कलेवर त्याचं बदलतात ना, ते खूप त्याचं आहे. तर लाकडाची सुद्धा मूर्ती. त्यानंतर एक आहे लेप्या, असं लेपन करून, जसं समर्थांनी गोमय मूर्ती बनवली. नाशिकला आहे ना, पहिला मारुती शेणानी बनवलेला आहे, गोमय मारुती. आणि 11 मारुती आहे, पण ते वेगवेगळ्या याचे आहे. आपल्या कोल्हापूर, सातारा त्या भागामध्ये 11 मारुती. समर्थांनी खूप मारुतीचे मंदिरं बांधले, की ती 1100 मठ म्हणतात. कोणकोणत्या म्हणजे प्रदेशामध्ये एक पूर्ण एक नकाशा मी पाहिला होता त्याच्या. तर हे मुख्य 11 मारुती आहे. तर एक त्याच्यामध्ये गोमय मारुती नाशिकला अजूनही आहे तो. तर विग्रह किंवा मूर्ती याचीसुद्धा आहे. त्यानंतर काय चित्रामध्ये आपण भगवंताला पाहतो. मग काही काही यंत्र असतात, यंत्राची पूजा करतात, श्रीयंत्र वगैरे असतं. तर असे वेगवेगळे आहे. चित्र, लेप, सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन. आपल्या घरामधील जे कोणी काय कुलदैवी किंवा कुलदैवत त्यांची पूजा करावी. अच्छा, मग पहा इथे म्हणतात श्रीळा सप्तांकित नवांकित शालिग्राम शकले चक्रांकित लिंगे सूर्यकांत सोमकांत बाणतांदळे नर्वदे भैरव भगवती मल्लारी मुंजानृसिंह वनशंकरी नागनाणी नानापरी पंचायत्न पूजा. गणेश शारदा विठ्ठलमूर्ती रंगनाथ जगन्नाथ तांडवमूर्ती श्रीरंग हनुमंत गरुडमूर्ती देवतार्चनी पूजाव्या. मत्स्यकूर्म वराहमूर्ती नृसिंह वामन भार्गवमूर्ती रामकृष्ण हयग्रीवमूर्ती देवतार्चनी पूजाव्या. केशव नारायण माधवमूर्ती गोविंद विष्णू मधुसूदनमूर्ती त्रिविक्रम वामन श्रीधरमूर्ती ऋषिकेश पद्मनाभ दामोदर संकर्षण वासुदेवमूर्ती प्रद्युम्न अनुरधर पुरुषोत्तममूर्ती अधोक्ष नारसिंह अच्युतम जनार्दन आणि उपेंद्र. आता पहा, म्हणे कोणाकोणाची पूजा करावी. शिळा, सप्तांकित, नवांकित, हे काय 7 किंवा 9 शुभचिन्ह असलेले दगड, त्यांची पूजा. मग शाळीग्राम म्हणजे विष्णूचा प्रतीक आहे. शाळीग्राम हा सुद्धा काय एक गंडकी नदीमध्ये दगडासारखाच आहे. गंडकी नदी कुठे आहे? नेपाळ. काय ना गंडकी नदी कुठे आहे? तिथे लोक जातात. नाही, त्याच्यावर मुक्तिधाम मला वाटतं. तिथे ती नदी आणि तिथून लोक आणतात असे मोठे मोठे शाळीग्राम. तर आणि नर्मदेश्वर म्हणजे हे शिवाची पिंडी, नर्मदा नदी तिथून प्राप्त होतात. त्यामुळे ते तुम्ही आणा. मग सूर्यकांत, सोमकांत मणी, आता हे कुठे मला माहीत नाही. सूर्यकांत म्हणजे असं म्हणतात उन्हामध्ये धरल्यावर ज्यातून अग्नी बाहेर पडतो, असं सूर्यकांत मणी आहे, तेजस्वी. तो त्या सत्राजित नावाचा एक राजा होता, त्याला एक समंतक मणी दिला होता, समंतक मणी सूर्यानी, आणि त्याच्यातून सोनं निघायचं. देवाने सांगितलं हे घालून तू फिरू नको. पण त्या सत्राजित राजाला वाटलं की कृष्णाला ईर्ष्या होत आहे माझ्यापासून, मग तो चोरीला गेला. तो आहे ना, ती गोष्ट आहे खूप मोठी. जांबवानाकडे गेले, मग जांबवानाशी युद्ध केलं आणि त्यांनी कलंक लावला कृष्णावर की तूच चोरला, कारण तुझी नजर होती याच्यावर.
पण मग जेव्हा त्याला आपली चूक समजली, त्याने माफी मागितली, क्षमा मागितली, आणि तो सत्राजित म्हणतो की हे मणी तुम्ही घ्या आणि मणीबरोबर माझी मुलगीसुद्धा घ्या. तिचं नाव काय? सत्यभामा. कृष्ण म्हणाला, वा, मणीमुळे बायको मिळाली. जांबवानाशी युद्ध झालं, त्याच्याकडून ते मणी घेतलं, जांबवान खुश झाला. म्हणे, देवा, आता तुम्ही आमच्या गुहेमध्ये आला आहात, माझी एक इच्छा आहे. म्हणे, काय? म्हणे, माझी एक मुलगी आहे जांबवती, तिच्याबरोबर लग्न करा. म्हणे, आने दो. कृष्ण म्हणाला, मणी चांगला याच्यामुळे. तसे 2 लग्न झाले, 8 लग्न झाले तसे एकूण, त्याच्यापैकी 2 या मणीमुळे. सत्यभामा, जांबवती, लक्ष्मणा, कालिंदी, अष्टपट्टराणी, पट्टराणी म्हणतात त्यांना. तर त्या सत्राजितकडे असाच तो एक मणी होता, सूर्यकांतमणी. मग म्हणे, सोमकांतमणी, त्याची पूजा केली पाहिजे, त्याच्यामधून शीतल किरण निघतात. मग भैरव, भगवती, मल्हारी, आता एवढे देवाचे नावं इथे दिले. हां, खेड्या गावांमध्ये जात तुम्हाला दिसेल आहे वेगवेगळे. मल्हारी मार्तंड आहे, मग भैरव आहे, मग कोणकोणचे आहे, भगवती आहे, मुंजा, नरसिंह भगवान, वनशंकरी. हां, नागाची पूजा करतात, एक स्थान असतं ना त्या नाग, नाग, नाणी, नाना परी, पंचायतन पूजा. पंचायतन पूजा सगळ्यांना माहीत आहे. एका तबकामध्ये काय 5 जो आपला इष्ट आहे त्याला मध्ये ठेवायचं. विष्णू आहे तर विष्णूमध्ये, मग गणपती, शंकर, सूर्य, देवी झाले, आणखीन विष्णू. ही पंचायतन पूजा शंकराचार्यांनी याची सुरुवात केली. कारण लोक आपसामध्येच भांडायचे, शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य. हां, म्हणजे आमचा देव मोठा, आमचा देव मोठा. तर म्हणे, तुम्ही सगळ्यांना आदर द्या, तुमच्या देवाला मध्ये ठेवा, पण सगळ्यांना आदर द्या. तर हरिहर म्हणजे हरिहराची पूजा करतो, हर हरीची. शंकर विष्णूची पूजा करतो, विष्णू शंकराची. तर सगळ्यांना आदर दिला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण शेवटी काय, देव एकच आहे, वेगवेगळे रूप आहे. लोक हिंदू धर्मावर आरोप लावतात की तुमचा काय हा धर्म आहे, 33 कोटी देवता आहे तुमच्याकडे. म्हणे, जेव्हा तुम्ही संकटात सापडाल तर कोण येईल? तो म्हणेल तू जा, तो म्हणेल तू जा. आणि आपण कोणाला बोलवू? कोण येईल? तर असं आहे, आपल्या इथे सुद्धा देव एकच आहे, एवढे नाही आहे. ईश्वर नेहमी एकच असतो, त्याचा रूप वेगवेगळे आहे. जे रूप तुम्हाला आवडतं त्याची पूजा करा. जसा आता एक मी आहे, मीच हात, पाय, डोळ्यामधून व्यक्त होत आहे की नाही? आहे मी एकच, व्यक्त वेगवेगळ्या रूपात होत आहे. एकच वीज आहे, कुठे ती पंख्याच्या रूपात आहे, कुठे पंख्याच्या रूपात वारं देत आहे, बल्बच्या रूपात प्रकाश देत आहे, पण शेवटी एनर्जी इज वन. हा सिद्धांत आहे. आपल्या इथे अनेक देववाद आहे, पण एक ईश्वरवाद आहे, एकेश्वरवाद आहे. 33 कोटीचा अर्थ मी नेहमी सांगतो, तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेला आहे, जे कोणी ऐकलं आहे त्यांनी. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही आहे. कोटी शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये प्रकार असतो. 33 प्रकारची देवता आहे. माहिती आहे का तुम्हाला 33 देव कोण आहे? नाही माहीत? अरे, व्हॉट्सअपवर तर खूप आलेलं आहे. तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जॉईन नाही केली का? त्याच्यामध्ये हे सगळे अशी माहिती देत असते. हां
हां हां हां 11 रुद्र, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसू, 2 अश्विनी कुमार. झालं का? मोजा जरा. 2 अश्विनी कुमार म्हणतात किंवा प्रजापती आणि इंद्र असंही मोजतात. तर असे एकूण 33 आहे. तर म्हणून आता जर कोणी म्हणेल तुम्हाला तुमच्यामुळे तर असं लगेच सांगायचं, असं नाही आहे. तर हे वेगवेगळे काय त्याचेच आता 10 दशावतार आपण म्हणतो. तर 10 थोडी आहे काही विष्णू, एकच नारायण वेगवेगळ्या रूपात येतो वेगवेगळ्या कामासाठी. जसं आपण वेगवेगळं वेश धारण करतो, ऑफिसमध्ये जायचं वेगळं दे, खेळासाठी जायचं वेगळं दे वेश, लग्नामध्ये वेगळं, श्रद्धांजली शोकसभेमध्ये जायचं वेगळं. व्यक्ती एकच असते पण वेश वेगवेगळा. संभवामी युगे युगे. तर म्हणून असे वेगवेगळे रूप आहे. गुरुदेव गंमत करायचे म्हणे, जर एकच नंबरचा काय बूट सांगितलं की सगळ्यांच्या पायामध्ये एकच बूट सगळ्यांनी घालायचं आहे, तर कसं त्रास होईल? आपापल्या साईजप्रमाणे आपण बूट घालतो की नाही, त्याचप्रमाणे आपापल्या आवडीप्रमाणे देवाची पूजा आराधना भक्ती केली पाहिजे. तर याचा अर्थ असा नाही की हे देव अनेक झाले किंवा ईश्वर अनेक झाले, त्याचे रूप वेगळे आहे, नावं वेगळे आहे. आता इथे गणेश, शारदा, विठ्ठलमूर्ती, रंगनाथ, त्यानंतर जगन्नाथ, तांडवमूर्ती. आता हे वेगवेगळे आहे. कोणी मारुतीची पूजा करत आहे, कोणी गणपतीची, कोणी. आता 18 पुराण आहे आपल्या इथे, आणि 18 पुराणामध्ये एक एक देवाचं रूप प्रधान आहे. गणेश पुराणामध्ये सगळं काही गणेशापासूनच उत्पन्न, शिवपुराणामध्ये शिव शिव शिव. तर देव एकच आहे, त्याचे नावं वेगवेगळे, तुम्हाला कोणचं भावतं त्याच्यावर आहे. हा सिद्धांत आहे. आता गीतेमध्ये सुद्धा देवाने किती वेळा सांगितलं आहे की सगळ्यांची कामना वेगवेगळ्या आहे, म्हणून वेगवेगळ्या कामनेप्रमाणे वेगवेगळ्या देवांकडे जातात. पण सगळ्या देवतांमधून मीच त्यांना फळ देतो. त्यांना वाटतं की इंद्रामुळे फळ मिळालं, भैरवामुळे मिळालं, शंकरामुळे मिळालं, पण खरं म्हणजे फळ देणारा मी एकच आहे. जसं जर मी तुमची पूजा केली, तुम्हाला जर गंध लावलं डोक्यावर किंवा पायामध्ये फुलं अर्पित केले किंवा एक गळ्यामध्ये माळ घातली, रिसिव्हर इज वन ऑर नॉट, म्हणजे एकालाच मिळतं ना. 10 लोक थोडी आतमध्ये, एकच आहे. तर कोणाचीही आपण पूजा केली शेवटी मिळते एकच. पण तो काय, जो पूजा करणार आहे त्याला वाटतं एका विशिष्ट आकाराने मला काय फळ दिलं, म्हणून एकेकाची श्रद्धा एकेका मंदिरामध्ये असते. लोक 1000 किलोमीटर दूर त्या मंदिरामध्ये जातील, शेजारच्या मूर्ती, कारण त्यांची भावना अशी आहे की तो देव तिथे आहे. नवसाला पावतो काय म्हणतात. तर इथे म्हणतात की अशा वेगवेगळ्या मूर्ती. अच्छा, मग इथे मत्स्य, कूर्म, वराह, दशावतारांचं नाव आहे. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, नरसिंह, परशुराम. त्यानंतर संध्येमध्ये आपण 24 नावं घेतो. आता जे लोक संध्या ज्यांनी केली आहे त्यांना माहीत असेल, तर इथे ते सगळे नावं आहे. इथे ओम केशवाय स्वाहा, नारायण स्वाहा, माधवाय स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, आहे ना. अगदी त्याच क्रमामध्ये इथे नाव आहे. त्यामुळे हे देवाचे वेगवेगळे नावं आहे. केशव, आता एक एक शब्दाचा अर्थ आहे. केशव म्हणजे ज्याचे केश भरपूर आहे, आणि कसे आहे, कुरळे केश आहे. माधव, माधव म्हणजे काय, मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, लक्ष्मीचा जो पती माधव.
गोविंद, हे गोविंद नाव इंद्राने कृष्णाला दिलं आहे. जेव्हा इंद्राचा अभिमान गळून पडला आणि मग त्याने अभिषेक केला आहे कामधेनूच्या दुधाने आणि गोविंद असं नाव त्या कृष्णाला दिलं. गोविंद म्हणजे जो गायीचं पालन करणारा आहे किंवा पृथ्वीचा उद्धार करणारा आहे. गोविंद, गो शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे. मधुसूदन, मधुकैटभ हे 2 राक्षस होते, त्यांचा ज्यांनी नाश केला मधुसूदन, असे वेगवेगळे आहे. त्रिविक्रम, त्रिविक्रम म्हणजे वामन भगवान, यांनी 3 पावलाने पूर्ण ब्रह्मांड मोजलं. तर असे हे वेगवेगळे नाव आहे. हरिहराच्या अनंतमूर्ती, पुढची आपण हरिहराच्या अनंतमूर्ती, भगवंत जगदात्मा जगदीशमूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या. अश्वत्थनारायणे सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनारायण, आदिनारायण, शेषशाही परमात्मा. ऐशा परमेश्वराच्या मूर्ती, पाहोदाता उदंड असती, त्याचे अर्चन करावे भक्ती 5वी ऐसी. याही वेगळे कुळधर्म, सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. जाखमाता मायराणी, बाळा बगुळा मानविणी, पूजा मागणी धोगणी, कुळधर्मे करावी. नाना तीर्थ त्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. नाना उपचारी अर्चा परमेश्वरासी. आता परत जवळजवळ एकच विषय आहे, पण इथे एक थोडा नवीन विषय म्हणजे पूजा करावी आणि बरोबरच कुळधर्म, कुळाचार, त्याचंसुद्धा जी परंपरा आपल्या घरामध्ये आहे त्या परंपरेप्रमाणे कुळधर्म कुळाचार करावा. तुम्ही जर गीतेचा पहिला अध्याय वाचला असेल तर त्याच्यामध्ये अर्जुन याचा उल्लेख करतो की युद्धामुळे काय होतील, हे सगळे पुरुष मेले मरतिले, मग कुळधर्म कुळाचार कोण करेल, मग काय होईल, ते पितर लोकांना, पितरांची पूजा कोण करेल वगैरे वगैरे, पितर पडतील, म्हणजे कुळधर्म वगैरे राहणार नाही, तर फार अधर्म होईल सगळीकडे. प्रत्येक घरामध्ये एक परंपरा आहे आणि त्यामुळे काय धर्म भक्ती एक वातावरणाची निर्मिती होते त्याने. आजकाल हळूहळू सगळं काय सोडत चालले लोक. देवाने आमची इच्छा पूर्ण केली नाही. म्हणे काय इच्छा होती तुमची? म्हणे मला ट्रान्सफर पाहिजे होतं, ट्रान्सफर माझी केली नाही, तर म्हणून मी देवाचं ट्रान्सफर केलं. घरामधून कुठे गंगेमध्ये हरिओम असे आहे लोक, तुम्हाला माहीत नाही आहे. एकदम चुकीचं आहे. म्हणूनच सगळं वातावरण घरोघरी फार विचित्र होत चाललं आहे. ताणतणावाचं वातावरण आहे, पवित्र वातावरण नाही राही. जर घरी पूजा वगैरे होत असेल, एक देवघर असेल, आधी लोक संध्याकाळी सगळे बसायचे की रामरक्षा म्हणायचे किंवा काय दिवा आरती काहीतरी. आता सगळेजण जमतात, तेही आजकाल हळूहळू कमी झालं. टी व्ही समोर, टी व्ही देवता, आता तेही वेगवेगळं झालं, नाही तर आधी कमीत कमी. तर या पूजेचा खूप लाभ आहे. ते डोंगरे महाराज म्हणायचे, डोंगरे महाराज फार मोठे भागवताकार होते, भागवत ते हिंदीमध्ये म्हणत होते कि घर में ठाकुर जी को लाओ, घर का वातावरण बदल जाएगा. ज्या घरात पूजा नाही ते घर अगदी वृक्ष होऊन जाईल असं म्हणतात. म्हणजे फार मोठी पूजा नाही करायची, पण कमीत कमी 10 मिनटं 15 मिनटं तर केली पाहिजे ना. पूजा म्हणजे काय, एक प्रकारचं धन्यवाद देणं देवाला की तुम्ही आम्हाला छान शरीर दिलं आहे, घर दिलं आहे, तर एक प्रकारची काय कृतज्ञता व्यक्त करणं. तर म्हणे हे सगळं केलं पाहिजे. आता इथे किती नावं दिली आहे, बाळा बगुळा मानविणी, आणि वेगवेगळ्या देवीचे रूप आहे. बगुळा देवी ती काय
जे लोक देवीची पूजा करतात, एक आहे ना श्री विद्येची जी उपासना करतात, तर देवीचे वेगवेगळे रूप आहे, त्याची पूजा करावी, एक आराध्य असावं. त्यानंतर इथे म्हणतात तीर्थक्षेत्रामध्ये जावं आणि तिथे जे मंदिर आहे त्या मंदिरात भेट द्यावी, तिथे पूजा करावी. मग इथे म्हणतात की कशाने पूजा करायची. आता पहा, द्रव्याचं नाव घेतलं आहे. पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिमळ द्रव्ये बहुते धूपदीप असंख्याते नीरांजने कर्पुराची नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबोल प्रकार दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा शिबिका छत्रे सुखासने माही मेघंडंबरे सूर्यापाने दिंड्या पताका निशाण टाळ घोळ मृदंगा नाना वाद्ये नाना उत्सव नाना भक्त समुदाय गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती. आता इथे म्हणतात पूजा करायची आहे, तर आता काय द्रव्य साहित्य. पंचामृत. पंचामृतमध्ये काय काय असतं. दूध, दही, मधु, साखर, मध. पंचामृत. गंध, अक्षत, पुष्प, परिमळ द्रव्य, हे सगळं अर्पित केलं पाहिजे. आता हे काय, हे सगळं प्रतीक आहे खरं म्हणजे. हे काय, जे काही मला मिळालं आहे ते मी तुमच्या चरणी अर्पित करत आहे आणि तूच मला दिलं आहे, ही भावना त्याच्यामध्ये. आता चिन्मय मिशनमध्ये ते सहस्रार्चन होतं ना, विष्णू सहस्रनामार्चन. एक एक पुष्प आपण अर्पित करतो. तो गुरुदेव म्हणायचे हे पुष्प म्हणजे कर्माचं प्रतीक आहे. आपले सगळे कर्म मी वाहत आहे भगवंताच्या चरणी. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव. भगवंत म्हणतो तुम्ही आपल्या कर्मांना पुष्प बनवा. नुसतं फुलं वाहत आहात आणि कर्म स्वार्थासाठी करत आहात, नाही नाही. सो फुल इज लाईक, फ्लॉवर इज लाईक अ सिम्बल ऑफ ॲक्शन. त्यानंतर ते म्हणायचे इच्छा, वासना या मी सगळ्यात अर्पित करत आहे. त्याचं ते प्रतीक आहे. हे सगळे पुष्प, द्रव्य. मग धूपदीप. आता धूपदीप आपण दाखवतो तर पहा, एक तर वास चांगला सुटतो, आणखीन वातावरण एक छान सात्विक वातावरणाची निर्मिती होते. तर हे केलं पाहिजे. निरांजन कर्पूर आरती. मग काय आपण नैवेद्य सुंदर. एक स्वामीजी म्हणायचे नैवेद्य जेव्हा तुम्ही दाखवता तर म्हणे 10 मिनटं तिथे ठेवा प्लेट, नाही तर प्राणायाम पाण्याचा लगेच एकदम. देव म्हणतो आत्ता मी सुरुवातच केली होती. म्हणे थोडा वेळ ठेवलं पाहिजे. आणि उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेलात तिथे असं पडदा बंद करतात, देव सध्या जेवत आहे, आणि मग 10 मिनटं निवडतात. तर बा भावना अशी. आपल्याला वेळ लागतो की जेवायला, तर देवाला सुद्धा वेळ लागतो. अच्छा, हे बरं आहे की देव ते ताट पूर्ण घेत नाही, नुसतं सूक्ष्म रूपानेच तो घेतो. आपल्याला माहिती आहे की ते आपल्यालाच मिळेल म्हणून छान छान पदार्थ बनवतो आपण. जर खरोखर तो खायला लागला ना मग तर आपल्याला जर जेवण आवडतं तर भावना आहे की त्याला सुद्धा द्यावं. नैवेद्यम सुंदरम. मग तांबूल प्रकारम, तांबूलम समर्पयामी, विळा. आणखीन दक्षिणा नाना अलंकार. आपण काय म्हणतो सुवर्ण पुष्प दक्षिणा देतो. नुसतं फूल पण म्हणतो काय हिरण्य गर्भस्थम हेम बीजा वसौ, आहे ना मंत्र आहे तो. दक्षिणा दिली पाहिजे. कारण आपण दक्षिणा म्हणजे काय, सदा आपण घेतो काहीतरी दिलं पाहिजे.
हे पण पूर्ण पूजेमध्ये देण्याचाच प्रकार आहे. त्याग करण्याची एक सवय लावण्यासाठी ही पूजा आहे. मग म्हणतात छान काय केलं पाहिजे, उत्सव केला पाहिजे. सेविका छत्रे सुखासने, दिंड्या पताका निशाने, टाळ घोळ मृदांग, संगीत वगैरे वाद्य त्याचा उपयोग करून भगवंताला प्रसन्न केलं पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात काय सेलिब्रेशन ज्याला म्हणतात, उत्सव, आणि त्यांनी एक छान वातावरणाची निर्मिती होती. सगळ्यांच्या मनामध्ये एक चांगले भाव उत्पन्न होतात. तसं आपण आपलं वाढदिवस असला किंवा आपल्या काय लग्नाचं ॲनिव्हर्सरीचं आपण उत्सव करतो. त्यामुळे त्याचप्रमाणे देवाचं सुद्धा सगळं करा. जसं काय तुळशी विवाह आहे किंवा जन्माष्टमी, रामनवमी. आता थोडे लोक जागृत होत आहे. आजकाल खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं होत आहे. चांगलं आहे. नाही तर हिंदू लोक झोपलेले. महत्त्वच काय करायचं, काय करायचं. आपलेच लोक या विरोध करतात. भावच नाही आहे. तर पहा इथे किती लिहिलेलं आहे. समर्थांनी किती मंदिरं बांधले आणि किती ते उत्सव साजरे करायचे. मग इथे आता 7 वाजता पाहू. इथे म्हणतात नुसते तुम्ही फुलं वगैरे वाहू नका, तर मोठ्या मोठ्या वस्तू त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता देवाला. काय वापी, कूप, सरोवर देवासाठी हे बांधा, हे अर्पित करा. गुरुदेव खूप गंमत करायचे. म्हणे त्या पत्रम पुष्पम फलम तोयम आहे ना, देव काय म्हणतो, फुलं द्या. तिथे पत्रसुद्धा म्हटलेलं आहे. पत्रम, पत्र म्हणजे पान, पण पत्र म्हणजे पेपरसुद्धा असतो, पेपर, कागद. तर गुरुदेव म्हणतात की देव म्हणत आहे तुम्ही चेकसुद्धा देऊ शकता. पत्रमचा अर्थ आहे चेक किंवा नोट. फक्त फुलं पानं नाही. तर आता पुढची एक यादी दिली आहे. देवासाठी काय बांधा, तर म्हणे सरोवर, कुंड बांधतात ना लोक, कुंड. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.